तसेच प्रकाश तुकाराम देवरे बापू यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मुंबई मंडळाचे खजिनदार राजू गणपत कोकरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच प्रदीप मारुती शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. हॅलो. चला आता पोपळगडवाडी वर्सेस खडगाव. पोपळगडची बॅटिंग बघूया. आता सध्या स्ट्राईकवर आहेत आपले पोपळगडचे स्टार फलंदाज सतीश पोपळकर. उत्कृष्ट रिव्हर्स स्वीपचा ट्राय त्यांनी फटका मारलेला, फक्त थोडासा फटका फसला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणण्यात येईल आणि एकाच धावेवर समाधान मानावे लागणार आहे. आणि आता स्ट्राईकवरती असतील कुंदन. कुंदन हे पोपळवाडी संघाकडून हार्ड हिटर बॅट्समन म्हणून मानले जातात आणि एक आयकॉन प्लेअरसुद्धा आहेत ते. आणि बॉलिंग मार्कवर असणार आहे खडगाव संघाकडून विराज. बघूया विराज कमबॅक करतायत का आणि कुंदनला रोखतायत का. कुंदन हा हार्ड हिटर बॅट्समन आहे. बघूया पुढचा चेंडू आणि हा एज लागलेला परंतु विकेटीकडून थोडीशी चूक झाली. गफलत झाल्यामुळे अतिरिक्त धावसुद्धा मिळाली आणि कॅचची संधी निर्माण केली होती विराजने आणि एकाच धावेवर समाधान. सतीश पोपळकर हे मोठं नाव आहे. सतीश दादा पोपळकर जर चालले तर ही मॅचमध्ये रंगत बघायला मिळणार आहे. सतीश दादा बघूया काय करतात पुढच्या चेंडूवर. ओ आणि चांगला चेंडू नाही, पंचांचा निर्णय वाईट. सफेद चेंडू अतिरिक्त धावेमध्ये बदल आणि धावसंख्यामध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 11च्या घरात. बघूया पुढचा चेंडू. थोडंसं विराज याचं लाईन अँड लेंथवर निरीक्षण पाहिजे. बघूया पुढचा चेंडू. ओ रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चांगला फटका आणि एक नंबर फटका, जोरदार फटका. सतीश पोपळकर स्टार फलंदाज आणि एक नंबर दणदणीत चौकार. सतीश दादा पोपळकर म्हटलं तर चौकार षटकाराची आतिषबाजी तुम्हाला बघायला मिळणार. सतीश दादा एक म्हटलं तर परळी भागातील एक मोठं नाव आहे. बघूया पुढचा चेंडू. कमबॅक करतायत का विराज. खडगाव संघाकडून प्रथम पॉवर प्लेचं षटक. हो हो ब्लॉक होलचा बॉल होता पण तेवढ्याच उत्कृष्ट रीतीने खेळलेला सतीश दादा आणि हा लेग साईडला खणखणीत सीमापार चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहे. उन्हाचा तेवढाच तडका तसा सतीश दादा पोपळकर हे बाउंड्री लाईनला आग लावत आहेत. हॅलो. याच ठिकाणी वैद्यकीय सुविधा ज्यांच्या सहकार्याने याच ठिकाणी उपलब्ध आहे असे डॉक्टर दत्तात्रय धोरण यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच प्रेमचंद अडसूळ न्यू सातारा सहकारी मल्टीपर्पज बँक यांचाही या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ साळी यांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. चला एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. नेक्स्ट बॉलर साहिल. बघूया साहिल आपल्या संघाला कमबॅक करून देईल का. साहिल शिरटावले. सामना करतील कुंदन. बघूया कुंदनने अजून हात खोललेले नाही आहेत. कुंदन हे हार्ड हिटर बॅट्समन. बघूया काय करतोय साहिल वरती आक्रमण. पहिल्या चेंडूवर काय करतोय का साहिल कमबॅक करतोय. चला स्पीडअप घ्यायचं आहे पटकन. आणि कुंदन यांचा ब्लॉक होलचा
साहिल याचा माणस होता आणि उत्कृष्टरित्या त्यांनी ब्लॉकवर स्लो स्लो अर्कर टाकायचा प्रयत्न आणि ऑफ साईडला तटवलेला चेंडू आणि एकाच धाव समाधान मानावर आहे कुंदनला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20. बघूया पुढचा चान्स. पहिला चेंडू साहिलचा चांगला होता, यॉर्कर मारण्याचा माणस होता आणि लो डीप होत जात यॉर्कर. खूप छान सुंदर असं यॉर्कर. चला स्पीडअप घ्यायचे पोपळकरवाडी संघ आणि खडगाव संघ सहकार्य करायचे जरा कमिटीला. चला पुढचा चेंडू बघूया काय करतायत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. सतीदादा पोपळकर सारखेच मग रिव्हर्सचाच ट्राय करत आहेत कारण त्यांना माहिती आहे तिकडे मोठं गॅप सिलेक्शन आहे, त्यामुळे ते तिकडे रिव्हर्सचा फटका खूप चांगल्या रीतीने खेळतात. पण तेवढाच चांगला गोलंदाज साहिल. त्याने जाणलंय की सतीश पोपळकर फक्त रिव्हर्सचा फटका मारतायत, त्यामुळं खूप चांगला ब्लॉकचा त्यांनी मारा करत आहेत. बघा पुढचा चेंडू साहिल याचा सामना करतील कुंदन यांच्याकडून अजून आपल्याला काही चौकार षटकाराची काही अशी आतिषबाजी होताना पाहायला मिळत नाहीये. हो थोडी घाई करतायत. मातीचं विकेट असेल की थोडं फलंदाजाला थोडं सांभाळून खेळावं लागतं कारण आणि हा लेग पाहिजेचा इशारा. मातीचं खेळपट्टी असेल तर फलंदाजांना थोडं सांभाळून खेळावं लागतं कारण बॉल पिच होऊन थोडासा स्लो डीप होतो, त्यामुळे फलंदाजाला थोडं तुम्ही थांबून खेळाल तेवढं चांगलं असतं. आणि ते सतीशदादा पोपळकर हे जाणून आहेत. सतीशदादा पोपळकर हे स्टार फलंदाज आहेत, म्हणूनच आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची उरमोडी खोऱ्यामध्ये त्यांची ओळख आहे. बघा पुढचा चेंडू सामना करतील सतीशदादा. सर स्पीडअप करायचं आहे. खडगाव संघ तुम्ही भरपूर चेंजेस करतायत, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आज, तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. एकच बॉल पाठी तुम्ही भरपूर वेळ घेताय, थोडं सहकार्य करायचं आहे कमिटीला. चला पुढचा चेंडू आणि हा पुढे येऊन मारण्याच्या आणि हे विकेटचं पतन. खूप चांगला कॅच सँडियाने खूप चांगला पद्धतीने, आणि ही मोठी विकेट होती आणि मोठा मासा गळाला लागला म्हणायचं ते कमी नाही कारण सतीश पोपळकर हे मोठं नाव आहे आणि ह्याची विकेट घेणं म्हणजे साहिल एक संधी निर्माण केली आणि सँडीने ती लपकली. खूप चांगली कॅच पकडली सँडीने आणि मोठा हादरा पोपळकरवाडी संघाला. पोपळकरवाडी सतीश यांची जागा घेण्यासाठी किशोर हे एक स्टार खेळाडू आहेत कारण ते एकदम क्लासिक प्लेअर आहेत. ऑफ साईड लेग साईड कोणत्याही बॉलला कुठेही मारण्याची त्यांच्याकडे एक धमक आहे. चारही साईडला फटके खेळण्यामध्ये ते माहीर आहेत किशोर. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22. चला थोडं पायाचा वापर केला, पुढे येऊन खेळण्याचा फटका आणि एकाच धावावरती समाधान मानावे लागणार आहे किशोरला. किशोर आल्याच बॅट फिरवले त्यांनी जोरात. थोडीशी पार्टनरशिप करावी लागणार आहे कारण दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे आणि तुम्ही आल्या आत्ताच सतीश पोपळ याची विकेट गेले, एक मोठी विकेट. त्यामुळे आता कुंदनला सुद्धा सांभाळून खेळावं लागेल कारण कुंदन एक मोठं नाव आहे. कुंदनला हात खोलायची गरज आहे. आणि ऑफ साईडला चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान दिलाच पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही फलंदाज तसं गोलंदाज सुद्धा चांगला चेंडू टाकू शकतो. चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान द्याल तर क्रिकेट तुम्हाला खेळता येईल कारण तुम्ही सर्व बॉल चांगला चेंडूवर मारायला जाल तर विकेट जाईल. चला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. 24. चला पुढचा गोलंदाज रोहित शिरटावले. खडगाव संघाकडून रोहित शिरटावले बघूया काय करतात. कमबॅक करतात आणि 2 ओव्हरचा ॲक्च्युली पोपळकर वाडीचा 2 ओव्हरच्या नंतर 24 धावा ठीक आहेत कारण हे ग्राउंड आहे जसं बॅट्समनांना पॅनल म्हणजे बॅटिंग पिच म्हणावं लागेल कारण गोलंदाजांचे जरा हाणामारीचे षटक आहेत, त्यामुळे बघूया पुढचा षटक काय करतायत. आणि ऑफ साईडला टाकलेला आहे की एक्स्ट्रा धाव विकेट कीपर कसून जरा चूक झालेली आहे
आणि वाईटचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा. वाईट +1 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26. अतिरिक्त धावेमध्ये भर पडत आहे. तुम्ही अतिरिक्त धावा देऊ नाही शकत. तुम्हाला अतिरिक्त धावांकडे जरा लक्ष द्यावे लागतील. पुढचा चेंडू काय करतात आणि हा शॉर्ट आणि पूल मारण्याच्या पद्धती एकदम उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. उडता पंजाब जसं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय खडगाव संघाकडून. साहिल वाघ, कारण हा चौकार होता, कारण त्याने परफेक्ट उडी मारली आणि बॉलवर लफकला आणि 4 रन वाचवले. चला पुढचा चेंडू साहिल याचा पुढे करतोय कुंदन लेग साईडला तटवलेला चेंडू आणि हा सीमा पार षटकार. मला तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण कुंदन हा चौकार षटकाराची आतिषबाजी करण्यामध्ये माहिर आहे. आपल्याला माहिती आहे तो एक स्टार खेळाडू आहे आणि परळी खोऱ्यामध्ये त्याचं नाव आहे. कारण कुंदनने आता 3ऱ्या ओव्हरमध्ये, कारण तो ओपनिंगला आलेला आहे फलंदाज, त्याने 3ऱ्या ओव्हरला आल्यानंतर आता चौकार षटकाराची आतिषबाजी हात खोलायला सुरुवात केली आणि त्याने आता बरोबर हेरलेलं आहे गोलंदाजाला. आता बघूया, अजून काही बॉल शिल्लक असणार आहे त्याच्याकडे आणि आता त्याला हाणामारीचं षटक मिळणार आहे. त्यामुळे त्याला उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही खऱ्या बॉलवरतीच प्रहार करू शकता. चांगल्या बॉलला तुम्ही सन्मान द्या. मगाशी बघितलं आपण कुंदन चांगल्या बॉलवरती सन्मान देत होता आणि खरा बॉलवरती आता खरा बॉल होता, खूप चांगला आणि सन्मान दिला आणि परफेक्ट त्याने सीमा पार चांगला पार्किंग प्लॉटमध्ये लावला आहे. चला पुढचा चेंडू कुंदन काय करतोय. ओहो, बैठक फटका खूप चांगला कार्पेटच्या सहाय्याने लेग साईडला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय मित्रा. खडगाव संघाची एक जमेच्या क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं त्यांचं, पण थोडीशी गफलीत बॉलिंगमध्ये एक्स्ट्रा रन तुम्ही देताय. खूप चांगला शॉट खेळा, बैठक शॉट होता. बघूया पुढचा चेंडू साहिल याचा काय करतोय. किशोर, ओहो, आणि ऑफ साईडला तटवलेला, तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये खडगाव संघ हा वरचढ चढताना सुटतोय. कारण वरचढपणा क्षेत्ररक्षण हे महत्वाचा पार्ट आहे तुमच्या क्रिकेटमध्ये. चला पुढचा चेंडू. चला कुंदन एक आता षटकार कुंदनकडून एका हार्ड हिटर बॅट्समन आहे, एक षटकार तर आल्या. बघा काय करतोय आता ह्या ओव्हरमध्ये आणि पायाचा वापर थोडा पुढे येऊन त्याने शॉर्ट अँड पूल मारण्याचा प्रयत्न, तेवढीच चाललं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण आणि चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट. किशोर आणि कुंदन. किशोर असे नावाप्रमाणे अजून त्याची बॅटिंग झालेली नाहीये. किशोर एक क्लासिक प्लेअर आहे. ऑफ साईडला तर त्यांचा जो स्ट्रेट ड्राईव्ह असतो तो क्लासिक असतो, पण अजूनपर्यंत काय बघायला मिळालेलं नाही. अजून एक ओव्हर असणार आहे. चला पुढचा चेंडू कुंदन काय करतोय. हो, खूप छान खोलात टाकलेला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कुंदनने खेळा. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडंसं फेकी जरा चुकीची झाली आहे. तुम्ही डायरेक्ट एक शॉट आहे अंपायरचा इशारा दंडित केले. एक शॉट, तुम्ही जर एकाच धावेवर तर समाधान, तुम्ही 2 धावा पळाला, एवढी एनर्जी वेस्ट केली, पण तुम्ही जर लाईनच्या आपली बॅट टेकवली नसेल तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. कारण तुम्हाला एवढं कळून फायदा नाहीये. एकाच धावावर तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या 38. चला आता हा शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जे कुंदन आणि किशोर हे आता तलवारी फिरवणार, कारण त्यांच्याकडे 9 विकेट्स बाकी आहेत. आणि प्रेम शिरटावले बघा काय हाणामारीचे षटक त्यांच्याकडे दिले कॅप्टनने आणि हा उत्कृष्ट अशा बॉल फेकलेला, अंगावरती आदळणारा, फक्त लेग साईडला फ्लिक करून एकाच धाव समाधान मानावं लागलं. खूप चांगले, कारण 4थं षटक असतं ना मित्रांनो, हाणामारीचं षटक असतं. हाणामारीचं षटकमध्ये तुम्हाला तलवार फिरवावी लागणार, कारण आपल्याकडे 6 चेंडू असणार आणि आता 9 विकेट बाकी आहेत पोपळकरवाडी संघाकडे. त्यामुळं पोपळकरवाडीने या किती जास्तीत जास्त धावा तयार करेल तेवढंच चांगलं आहे. समोरची टीम ही कमी नाहीये मित्रांनो. बघूया पुढचा चेंडू कुंदन काय करतोय आणि हा खूप चांगला पायावरचा लेग साईडला, पण तिकडे जो क्षेत्ररक्षण आहे, एकही चेंडू
पकडतो म्हणजे बाउंड्री लाईनच्या पड्याला जाऊ देत नाही, एवढे चांगलं क्षेत्ररक्षण त्या फिल्डरकडून मिळत आहे. आणि त्याचं नाव आत्ताच आपल्याला कळाले, सचिन शिरटावळे. एकदम छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा वयाने छोटा आहे पण क्षेत्ररक्षण असं मोठ्या माणसांसारखे करतो. ॲक्च्युली फिटनेस सगळं फिटनेसच. चला पुढचा चेंडू ब्लॉक मारण्याचा. आणि काही किशोरला काही समजला नाहीये. किशोर हा स्टार खेळाडू आहे पण किशोरला स्ट्रेट ड्राईव्ह काय मारता जमत नाहीये. आज किशोरची बॅग काय तळपत नाहीये. बघा किशोरला आता शेवटचे जे राहिलेले चेंडू आहे ते पार करावेच लागतील. ओहो पद्धतीचा वापर केला त्यांनी पायाचा की पुढे जाऊन मारूया. ओके चला. आणि एकाच समाधान मानायला. आणि आता पुढची मॅच आहे जी आता पुढची मॅच होणार आहे जकतवाडी वर्सेस काळोशी. चला त्यांच्या कर्णधाराने आपल्या कॉम्बॉक्समध्ये यायचे, टॉस का बॉक्समध्ये यायचे. त्यांची आता मॅच होणार आहे. ओ हो काय क्लासिक शॉट मारलाय का. आणि पण यार सरळ हातात खूप चांगला शॉट मारला होता पण तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगला झेल पकडला विराजाने. तुम्ही क्षेत्ररक्षण चांगले कराल तर तुम्ही मॅच जिंकाल. तुम्ही कॅच पकडाल तर मॅच जिंकाल. तुम्ही जर कॅच सोडत असाल तर मॅच गमवाल. पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. चला टॉससाठी यायचंय कोण जकातवाडी वर्सेस काळोशी. चला मित्रांनो आपल्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपल्याला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला हाणामारीचा षटक आहे आणि आलेला आहे नरेंद्र गुळे. पोपळकरवाडीचा हार्ड हिटर बॅट्समन आहे. हा बाहुबली म्हणून मानला जातो पोपळगाडीचा. खूप चांगला बॉल हाताळलेला आणि ऑफ साईडला तटवलेला चेंडू. एकाच धाव समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हे रनआउटच्या स्वरूपात बाद. तुम्ही मित्रांनो रनआउटच्या स्वरूपात फुकटची विकेट का देता. तुम्हाला रन रेट सुद्धा मेंटेन करायचं आहे कारण तुम्ही जर एक मॅच जिंकत असाल तर तुम्हाला रन रेट नुसार तुम्हाला वरती जावं लागेल. तुम्ही मित्रांनो ह्याची विचार करत नाही. हॅलो. आज या ठिकाणी समन्वय उर्मडी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुशीलदादा डपळ यांचाही या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ साळी यांच्या वतीने सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय सुशीलदादा डपळ. तर पाहतो आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुशीलदादा डफर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि तुर्तास आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स करण्यासाठी मी विनंती करतो प्रमुख मान्यवर अर्थात प्रकाशदादा देवरे आणि त्याचबरोबर रमेशदादा देवरे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की दादा आपण यायचं आहे. आपला शुभ असते. आपण पुढील मॅचचा महत्त्वपूर्ण टॉस करत आहोत. टीम आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम JCC जकातवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन हात करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच काळोशी 11 काळोशी टीम्स. चला कॅप्टन्स आपण या, जास्त वेळ घेऊ नका. प्रमुख मान्यवर प्रकाशदादा देवरे आणि त्यांच्या समवेत मी विनंती करतो रमेशदादा देवरे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो दादा आपण या, आपला शुभ असते. आपण पुढील मॅचचा महत्त्वपूर्ण टॉस करत आहोत. मॅच आहे ना उलटे राम आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जकातवाडी विशाल भोसले आणि कंपनी तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच काळोशी 11 टीम्स. टॉस केला जातोय प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते. कॉइन कोणता संघ मागणार. काळोशी 11 कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड आणि टेल. प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते. स्विंग कॉइन. हेड असा कॉल केला आहे आणि टॉस जिंकला गेलाय अर्थात टीम JCC जकातवाडी टीम्सने. दादा आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः 360 क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून मॅचेस आपण पाहत आहे. प्रथमतः टॉस जिंकला निर्णय काय असावा. बॉलिंगचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हटला जाईल. किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असावा. 35 ते 40च्या आसपास. नक्कीच असे कोणते गोलंदाज असणार ते आपल्या टीम्सला 35 ते 40 समोरील टीम्सला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतील. विशाल भोसले आहेत. नक्कीच पाहतो आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत. काळोशी 11 टीम्स पहिला सामना गमावला गेलात.
या मॅच मध्ये तुम्हाला पलटवार करायचा असेल तर चांगली बॅटिंग करावीच लागेल. किती धावांचा मानस असावा? 60-70. 60-70 धावण्याचा मानस असावा. पहिली मॅच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी सुशीलजी डफळ आउट झाले, त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला गल्फन पाहायला मिळाली. परंतु आता या मॅच मध्ये 60-70 प्लस जाण्याचा मानस असेल. आणि त्याचबरोबर पाहता आयोजन कसं वाटतंय? आयोजक म्हणलं तर तसं म्हणलं तर आयोजक एक नंबर आहे. दोन्ही ग्राउंडवर आयोजन करणे म्हणजे ते हे जण आहे, म्हणजे अतिशय नियोजन भारी केलं आहे. नक्कीच पाहतोय आपण परफेक्ट आयोजन केले. त्यासोबत आमचे मान्यवर देखील बोलले जातील. आज खऱ्या अर्थानं दादा स्पर्धा आपल्या गावाची पाहायला मिळतात. नक्कीच या स्पर्धेबद्दल अर्थातच आपल्या मुलांनी घेतलेली मेहनतीबद्दल काय म्हणाल? आता जी आपली सायळी प्रीमियर टीमची जी मॅच चालू आहे त्या मॅचेमध्ये सर्वच उत्कृष्ट मुलं खेळत आहेत आणि त्यांच्या याला आपलं सर्व मनापासून अभिनंदन करते मी सर्वांचं. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही टीम्सला देत आहोत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जातो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज द्या. आपला हक्काचा आवाज, सागरजी सामंत यांचा आवाज. धन्यवाद सर. चला आता मॅच सुरू आहे आपल्या पोपळकरवाडी वर्सेस खडगाव. पोपळकरवाडीने आपलं आता प्रथम बॅटिंग करता 42 धावाचं लक्ष खडगाव संघासमोर ठेवलेलं आहे. बघूया आता खडगाव संघाचे सलामीचे फलंदाज आशिष आणि संदीप आणि बॉलिंग मार्गवर तेजस पोपळकर. हे नावाजलेलं नाव आहे तेजस पोपळकर. सँडी, बघूया आशिष पोपळकर काय करतात, कारण ते स्टार खेळाडू आहेत खडगाव संघाकडून. त्यांची बॅट जर तडपली पाहिजे आज, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर थोडं त्यांना सायळी संघाकडून थोडं पराभूत होण्यात आलेलं आहे. तरी त्यांना ही मॅच आहे ते जिंकणं भाग आहे. बघूया पुढचा चेंडू तेजस याचा सामना करेल आशिष. चला स्टार्ट करायचं, स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आशिष शिरटावले, बघूया काय करतायत. चला पुढचा चेंडू आणि लेग साईडला तटवलेला चेंडू, तिथे एक फिल्डिंग तैनात केलेली आहे. आणि हे पहिलं जे षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक. तुम्हाला गॅप सिलेक्शन शोधलं पाहिजे आणि जर तुम्हाला धावेपर्यंत पोहोचायचं असेल तर या पॉवर प्लेची ओव्हर आहे त्याचा फायदा उचलला पाहिजे. बघूया तेजस काय करतोय. पुढचा चेंडू तेजस भारी पडतोय जरा फलंदाजीवरती. सँडी काय करतोय आता बघूया. आणि लो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण पुन्हा सेम त्याच फिल्डरकडे बॉल मारलेला. तुम्हाला डायरेक्ट बॉल होता, स्ट्रेट ड्राइव्ह तुम्ही खेळू शकला असता. पण एक टेनिस क्रिकेट आहे ते जास्त लेग साईडला खेळण्यामध्ये माहीम असतं. कधी पण तुम्ही बघितलं तर लेग साईड टेनिस क्रिकेटमध्ये जास्त लेग साईडलाच प्राधान्य दिलं जातं. तुम्ही जर लेदर बॉल क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला ऑफ साईड कव्हर ड्राईव्ह सगळे शॉट मिळतील, पण टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही लेग साईडलाच प्राधान्य दिलं. बघूया पुढचा चेंडू आशिष सामना करेल आणि उत्कृष्ट तटवलेला लेग चेंडू, पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आशिषला. खूप चांगली गोलंदाजी तेजस याची. आणि पहिले जे 3 चेंडू टाकलेले आहेत त्या तिन्ही चेंडूवर तथापि एक धाव आलेले आहेत. आणि संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी पोपळकरवाडी संघाकडून. खूप चांगली सुरुवात. तेजस हे पहिले मिडल ऑर्डरमध्ये बॉलिंग करायची, पण आता सध्या ते पॉवर प्लेची षटक हाताळतात आणि उत्कृष्ट असे बॉल टाळतात. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा माणूस दाखवतात का नाही, एकाच धाव समाधान मानाला सँडी याला. खूपच चांगली गोलंदाजी तेजस याच्याकडून. आणि तेवढंच चाललं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा. तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर चौकार षटकाराची आतिषबाजी करावीच लागेल. आणि त्याच्यामध्ये आशिष हा चौकार षटकार माहीर आहे. बघूया काय करतोय. आशिषला आपले हात खोलावे लागतील. सँडीने तर दोघांमधील एकाला तरी आपले हात खोलावे लागणार. तुम्हाला एक धावाने काही जमणार नाहीये, कारण ही जी सामना आहे तो फक्त 4 षटकाचा आहे. तुम्हाला 4 षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावीच लागणार. चौकार षटकाराची खेळी खेळावीच लागणार. आणि हा उतुंगाचा बघितलं, बोललो होतो ना की आशिष हा एक स्टार खेळाडू आहे आणि हार्ड हिटर. आणि हा गेलेला सीमा रेषा पार षटकार. खूप चांगली फलंदाजी. आणि आशिष हा दणदणीत षटकार. त्याच्या स्लॉटमध्ये जर तुम्ही बॉल टाकाल तर तो पार्किंग प्लॉटमध्येच लावणार. खूप चांगली फलंदाजी आशिष याच्याकडून. आशिष खूप चांगले फलंदाज आहे. बघूया पुढचा चेंडू कमबॅक करतील का, कारण चांगले प्रथम जे 4 जे बॉल होते ते प्रथम 1-1 रन आल्या होत्या. खूप चांगले. आणि
5व्या चेंडूवर षटकार आला. बघा शेवटचा चेंडू गोड करतायत का, बघूया काय करतायत. आणि हा स्ट्रेट ड्राईव्हला बघूया काय हा येतोय. आणि हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आणि खूप पहिले जे चार बॉल होते ते गोलंदाजाचे होते, पण शेवटचे जे 2 बॉल होते ते फलंदाजाचे होते. शेवटच्या 4 बॉलवरती फक्त 4च धावा आल्या होत्या, पण शेवटच्या 2 बॉलवरती प्रत्येक धाव, 1 चौकार आणि षटकार आलाय. त्यामुळं खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल की खडगाव संघाकडून. खडगाव संघाकडे जे खेळाडू आहेत ते दमदार आहेत, कारण ते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14. आणि एक जमेची बाजू म्हणायचं गेलं तर अजूनही जी सलामीची जोडी आहे ती अजूनही पिचवरती आहे, मैदानामध्ये आहे. बघूया आता संघाचा तारणहारता पोपळकर, संघाचा तारणहारता सतीश पोपळकर. कारण त्याला माहिती आहे ही ओव्हर मला काढणं महागच आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये थोड्या धावा जास्त खर्च केल्यात. ही ओव्हर जर मी कमी खर्च केली तर संघासाठी आपल्याला फायदा होणार आहे. सतीश पोपळकर बघूया काय करतोय. चला स्पीडअप करायचंय सतीश पोपळकर साहेब. पोपळकरवाडी चला सहकार्य करा, कारण उन्हाचा सुद्धा मार आहे, तुमच्याच खेळाडूंना त्रास होणार आणि अजून आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. चला बघूया सँडीने हात अजून खोललेले नाहीयेत. बघूया काय करतात ह्या चेंडूवर. ओ हो काय यार, काय बॉल होता दादा. 1 नंबर बॉल टाकला तुम्ही आणि वेगावरती स्वार होऊन हा बॉल गेलाय. दादांकडे स्पीड आहे, एक लाईन लेंथ आहे, खूप चांगली बॉलिंग दादा. आणि पुढचा चेंडू बघूया करतात. पहिला चेंडू आलेले निर्धाव. बघूया पुढचा चेंडू. सँडी यांना हात खोलावे लागतील. ओहो, सँडी आणि उतुंगासा मारण्याच्या आपल्याही फ्लॉवरमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आणि हे उत्तम कॅच स्वतःच्याच फ्लॉवरमध्ये पकडला आणि खूप छान. आणि एवढं सतीश जाधव पोपळे स्टार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून कॅच सुटणं हे अशक्य गोष्ट आहे. आणि सँडी यांना तंबू. सँडी यांनी आज काय जसे त्यांचे नाव आहे तशी काही फलंदाजी केली नाहीये. आशिष जोपर्यंत आशिष आहे तोपर्यंत खडगाव संघाची आशा म्हणजे जिंकण्याची आशा पल्लवीत आहेत. आणि जर पोपळकरवाडीला संघाला जर जिंकायचं असेल तर आशिषची विकेट घेणे तुम्हाला गरजेचं आहे, कारण पहिल्याच षटकामध्ये काय 2-1 षटकार आणि चौकार त्याने ठोकला उतुंगाचा. बघूया पुढचा फलंदाज विराज ऑलराऊंडर खेळाडू आहे, कारण त्याने मंगाशी पण एक पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. तसंच तो आता वन डाऊनचा जो प्लेअर असतो तो सर्वांचा महत्त्वाचा खेळाडू असतो. बघूया तो काय करतोय. त्याला आशिषची साथ द्यावी लागेल. आशिषला साथ द्यायची आहे फक्त तुम्हाला. ओ हो काय बॉल होता, पण त्या बॉलला सन्मान दिला आणि ऑफ साईडला तटवला आणि एका जर समज तुम्हाला माहिती आहे आशिषला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आशिष जेवढा नॉन स्ट्रायकर राहील तेवढा तुम्हाला तोटा होणार आहे. आशिष स्ट्राईकवर राहील तेवढा चांगला आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढत होणार आहे. बघूया आता कोण जिंकतंय बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईत. जसं पोपळकरवाडीकडे सतीश आहे तसे खडगाव संघाकडे आशिष आहे. बघूया काय होतंय. सामना बेस्ट वर्सेस बेस्ट, सामना करतील आशिष. ओ हो बेस्ट वरच्या बेस्ट लढाईमध्ये सतीश दादा पोपळकर थोडेसे वरचढ ठरतायत आणि पहिला चेंडू डॉट. वेग भन्नाट आहे, वेग एकदम जबरदस्त आहे. वेगच साथ आहे त्यांच्या गोलंदाजीची एक वेग हा की कला आहे आणि त्यांच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहेत. बघूया पुढचा चेंडू. सामना करतील आशिषला आपले हात खोलावे लागणार. जसे पहिल्या षटकामध्ये त्याने खेळी दाखवलेली तशीच खेळी खेळावी लागणार आहे त्यांना. ओहो, आणि रिव्हर्सचा फटका मारण्याच्या आणि विकेट किपर कडून चूक होते आणि दणदणीत खणखणीत चौकार. खूप चांगली बॅटिंग. रिव्हर्सचा फटका फसला होता पण थोडा एज लागून किपरच्या वरतून आणि बांधाच्या पाड्याला बॉल गेलाय. आणि धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले 19च्या घरात आणि एक विकेटचं पतन झाले. जोपर्यंत आशिष आहे तोपर्यंत मॅच आहे. खडगाव संघाला जमेची बाजू आहे की आशिष अजून स्ट्राईकवर आहे आणि तो मैदानामध्ये. बघूया पुढचा चेंडू. सतीश पोपळकर यांचा सामना करतील आशिष. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. एक तेरी तो एक मेरी.
तू मला रिव्हर्स मारशील तर मी तुला डॉट बॉल करणार, कारण सतीदादा पोपळकर हे नाव असंच नाहीये ना, का म्हणूनच त्यांना का आयकॉन प्लेअर म्हणत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे रिव्हर्स खेळशील तर मी तुला डॉट करणार, म्हणूनच त्यांना आयकॉन म्हणून संबोधले जाते आपल्या परळी खोऱ्यामध्ये. बघूया पुढचा. चला पुढचा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थगित असतं 19च्याच घरामध्ये आणि हॅलो. आणि संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. हे याच ठिकाणी काळोशी गावचे सुपुत्र सन्माननीय संदीप निकम साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय संदीप निकम साहेब. चला कुंदन बघूया काय करतोय कुंदन. ओ हो काय बॉल टाकला ऑफ साईडला त्याटवलेले चेंडू एकाच धावेवरती समान नाही, दुसऱ्या धावेचाही माणूस दाखवलाय आणि मिस फिल्डिंग मित्रांनो तुम्ही करू शकता आणि मिस फिल्डिंगच्या जोरावर ओहो आणि विकेटचं पतन. 2 रन मिळाले होते मित्रांनो, काही पण आशिषला स्ट्राईकवर जाणं गरजेचं होतं, त्यामुळे एक विकेटचं सॅक्रिफाईस केलंय म्हणायला गेलं तर बरोबर आहे, कारण आशिष हा खूप चांगला प्लेअर आहे. आता पुढचा नेक्स्ट फलंदाज प्रेम शिरटावले छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट उंची कमी आहे पण त्याची खेळण्याची शैली कशी आहे आता आपल्याला बघायला मजा येणार आहे. कुंदन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. कुंदन खूप चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे. बघूया आपण काय करतोय. आता ही जी ओव्हर आहे ती महत्वाची असणार आहे. कुंदन किती कमीत कमी शेवटच्या ओव्हरला हाणामारीचं षटक असतं, शेवटचं षटक किती रन ठेवतोय. आता 11 बॉल 21 रन हवेत, कारण जर कुंदनला शेवटच्या षटकाला जेवढे कमीत कमी जास्तीत जास्त रन ठेवेल तेवढं चांगलं आहे. बघूया कुंदन काय करतोय. पुढचा चेंडू सामना करतील आशिष. ओहो ब्लॉक गोलच्या आणि हा विकेटचं पतन खूप चांगला यॉर्कचा पतन पायावरचा बॉल होता. आशिषाने फक्त विचार केला टायमिंग शॉट मारण्याचा, ही चुकी आहे ॲक्च्युली. टायमिंग शॉट थोडीशी तुम्हाला मनगटामध्ये तुमच्या पॉवर पाहिजे. तुम्ही जर टेनिस क्रिकेट खेळता थोडी तुम्हाला ताकद लावी लागते. लेदर बॉलमध्ये टायमिंगमध्ये तुम्ही बाहेर बॉल मारू शकता, पण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडीशी तरी ताकद आणि तुमच्या मनगटामध्ये पॉवर पाहिजे. आणि आता थोडी खडगाव संघाची मला वाटतं स्टार खेळाडू आणि एक म्हणजे मोठा मासा गळाला लागलाय आणि थोडंसं इक्वेशन चेंज झालेलं आहे. 10 बॉल 23 धावांची आवश्यकता. 21. चला स्पीडअप करायचंय मित्रांनो. चला कुंदन बघूया काय करतोय. ओहो आणि लेग साईडला ठेवलेले चेंडू एकच धाव. बघूया तेजस पोपळकर तिथे. तेजस पोपळ हे जुने जाणते खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षण अव्वल आहेत. एकाच धाव समाधान मानावे लागले खडगाव संघाला तर 9 चेंडूमध्ये 20 धावांचे चौकार षटकार आलाच पाहिजे. कुंदन खूप चांगली गोलंदाजी आणि हा मोठा मासा त्यांनी जाळ्यामध्ये अडकवला. नरेंद्र याने उत्तम अशी कॅच पकडली आहे. उद्या पुढचा चेंडू आणि लेग साईडला दाटवण्याच्या पण एज लागली आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मानावे लागणार आहे. कुंदन एक प्रभावशाली गोलंदाज आहे, खूप चांगली. ही जी तिसरी ओव्हर असते खूप महत्त्वाची ओव्हर असते आणि त्या ओव्हरमध्ये तो चौकार षटकार काही देत नाही. एकच आणि महत्त्वाची विकेट पण मिळवली त्यांनी. आणि हा पुन्हा एकदा विकेटचं पतन. विकेट घेतलेत आणि त्या मोठ्या विकेट घेतलेल्या आहेत. मोठे मासे गाड्यामध्ये अडकवले आहेत त्यानं. दोन्ही पण कॅचच्या स्वरूपात पण खूप चांगली गोलंदाजी. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
23. खूप चांगली गोलंदाजी कुंदन याच्याकडून. बघूया पुढचा चेंडू काय करतोय रोहित. आणि हा मिस, स्विंग अँड मिस. काय बॉल टाकलाय जबरदस्त कुंदन याच्याकडून. स्विंग अँड मिस. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावरच आहे, म्हणजे 23. आणि संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी केली कुंदनने. आणि आता शेवटचा षटक असणार आहे हाणामारीचं षटक. आता या षटकामध्ये तुम्हाला चौकार षटकाराची आतिषबाजी करावीच लागणार. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर 1-2 रनने जमणार नाहीये, तुम्हाला चौकार षटकार ठोकावाच लागणार जिंकायचं असेल तर मित्रांनो. आणि खडगाव संघाकडे तेवढे तुल्यबळ खेळाडू असतीलच, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि पोपळकरवाडी संघाकडून श्रवण याला प्रचारित केलंय. बघूया पुढचा चेंडू सामना करतील आशिष. ओहो, आणि लेग साईडला तटवलेला चेंडू. आणि हा चुकीचं तेजाची चुकीची फिल्डिंग. आणि जरा गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण चौकार दणदणीत चौकार प्रेमच्या बॅटमधून. प्रेम हा छोटा बॅट आता हे किती मागात पडते ते बघूया पोपळवाडी संघाला. चला पुढचा चेंडू. ओहो, ही सुद्धा कॅच सोडलेली आहे. आणि हा निर्धाव चेंडू. आणि तुम्हाला जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. बघूया प्रेम काय करतोय. बॉलिंग मार्कवर सुद्धा यंगस्टर खेळाडू आणि बॅटिंग सुद्धा यंगस्टर. बघूया दोघांमध्ये कोण चुरस होता लागली आहे, कोण जिंकतंय बघूया. आणि हा वाईड यॉर्करचा पण हा थोडासा अतिरिक्त धावमध्ये बदल. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. आणि संघाला जिंकण्यासाठी अजून 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. जरा चौकार षटकाराची आतिषबाजी करावीच लागेल प्रेमला. ओ हो, काय बॉल टाकलाय जबरदस्त. आणि स्विंग अँड मिस आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. खूप चांगली गोलंदाजी. हा युवा गोलंदाज जरा प्रभावित करतोय पोपळकर. हा जो गोलंदाज आहे तो उदयनमुख खेळाडू आहे श्रवण. खूप चांगली गोलंदाजी. बघूया पुढचा फलंदाज जो आलाय पंकज. पंकजला आता 3 चेंडूमध्ये 14 धावा. 2 षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील आणि 2 रन पाळून काढावे लागणार. बघूया काय करतोय. आणि ऑफसाईडला तटवलेला चेंडू. आणि गॅप सिलेक्शन चांगलं आहे, पण तेवढंच बॉल वरती गेलेला आहे खेळाडू. आणि एकाच धाव दुसऱ्या धावेमध्ये आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पंचाचा निर्णय नोट आउट. आणि हा आता 2 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही बॉल हे सीमा रेषा पार तुम्हाला पोचवावेच लागतील. बघूया पंकजला हिरो बनण्याची संधी आहे, कारण दोन्ही बॉल जर सीमारेषा पार पाठवले तर तो हिरो बनेल. बघूया काय करतो. हिरो बनण्याची संधी निर्माण झाली. ओ हो, हा बॉल एकदम ललवा बॉल होता. ह्याच्यावरती षटकार आला असता, पण थोडीशी घाई. आणि हा बाईच्या स्वरूपामध्ये थोडी धावसंख्येमध्ये बदल. आता एक हाती मॅच झाली असं वाटतंय, कारण आता 1 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईकवर आहेत रोहित. बघूया काय करतोय रोहित शेवटच्या चेंडूवरती. आणि हा खणखणीत आलेला षटकार. थोडं पंचाकडे मागण्याचं नो बॉलसाठी. आणि हा षटकार. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील, मान्य करायचं मित्रांनो. आणि सलग दुसरा सामना आहे खडगाव संघाने हारलेला आहे आणि पोपळकराडी संघ विजय झालेला आहे. तर नक्कीच पाहतो आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल
अर्थातच परफेक्ट ऑलराऊंडर भूमिका ज्याची सातत्याने आपल्या टीमच्या माध्यमातून राहिली जाते. अर्थातच सतीजी पोपळकर ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो मुंबई मंडळाचे कार्यकर्ते संजय दादा देवरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा